मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कुणाची हिंमत नाही. मुंबई कुठेही सरकत नाही तर यांची बुद्धी सरकते. मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल. मुंबईत भाजप शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला. वरळीत शिंदे फडणवीसांची पहिली प्रचार सभा. बकासुराच्या तावडीतून मुंबई सोडवायची आहे. यांचा मराठीचा नाही तर मलिद्याचा. जनतेनं बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली. एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत गुंडांच्या घरात तिकीट देण्यावर अजित पवारांनी झटकले हात. एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केल्यास कुटुंबाचा काय दोष? अजित पवारांचा उलट सवाल. राज्यात बिनविरोध उमेदवार निवडीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. राज्य निवडणूक आयोग करणार चौकशी, मागवला अहवाल. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा. अजित पवारांच्या महायुतीतील सहभागाबाबत रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट. पालिका निवडणूक प्रचारात महायुतीत धुमशान. मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. चंद्रकांत पाटलांचा अजित पवार यांना थेट इशारा. शिर्डीतील साईबाबांच्या चरणी 8 दिवसात 23 कोटी 29 लाखांहून अधिक रकमेचं दान, तर 8 लाखांहून जास्त भाविकांनी घेतलं दर्शन. आणि ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा बाबुली मेस्त्री. मेन ओपन फिल्म कॅटेगरीमध्ये दशावतारची एंट्री. पुणे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय. इथे सत्ताधारी महायुतीमधील भाजप एनसीपी मध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यावेळी पुणे महापालिका निवडणुकीसाठी गुंड बंडू अंधेकरच्या कुटुंबातील दोघांना तिकीट देण्यात आलं आणि त्यावर अजित पवारांनी गुन्हेगाराच्या कुटुंबातील व्यक्ती गुन्हेगार असू शकतात का असा प्रश्न विचारलाय. तर घायवळ परदेशात कोणाच्या आशीर्वादानं गेला असं म्हणत त्यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय. गुन्हेगाराची नातेवाईक असलेलं त्यांना राजकीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशाने ही गुन्हेगारी संपदा वाढणार आहे. तू समजा गुन्हेगार तू नाहीये, परंतु समज आता प्रश्न विचारला, तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? माझ्याबरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. माझ्यावर टीका केली. प्रत्येकाला संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना. आता बघूया, सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी पुढच्या काही दिवसांसाठी एकमेकांचे विरोधक असणार आहेत. हो, विरोधक. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोघे एकमेकांच्या विरोधात लढतात आणि त्यामुळे त्यांनी एकमेकांवर थोडी टीका करावीच लागणार आहे. भाजपनं अजित पवारांच्या गुंडांच्या टोळ्यांना दिलेली तिकीटं काढली, तर अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप काढून भाजपवर बोचरा वार केलाय. घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग.
भाजपच्या नेत्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य जाहीर सभांमध्ये केलं. इतकंच नाही तर सिंचन घोटाळ्यांची बैलगाडीभर कागदपत्र भाजपनं चितळे समितीच्या माधवराव चितळेंकडे सादर केली. पुराव्यांच्या 4 बॅगा बैलगाडीतून नेण्यात आल्या. मात्र ज्यांनी बैलगाडीभर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांसोबत अजित पवार आता सत्तेत आहे. मागील 3 वर्षापासून अजित पवार सत्तेत आहे. सर्वात आधी 2 जुलै 2023 रोजी अजित पवार एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. तर 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजपवर थेट हल्लाबोल केलाय. ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय. एवढ्यावर अजित पवार थांबले नाहीत तर भाजपची राक्षसी भूक शहरातली परिस्थिती बिघडवत असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे खाल्ले, मिळेल तिथं पैसे खायचा सपाटा लावला, सत्तेचा माज आल्यामुळे अशी कामं करतात असा घणाघात अजित पवारांनी केला. तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. जल्दी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही. अजित पवार यांनी पहिल्यांदा सिंचन घोटाळ्यावरून भाजपला खडेबोल सुनावले. सिंचन घोटाळा नेमका काय होता एक नजर टाकूया. 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्या इकॉनॉमिक सर्व्हेत नोंदवलं होतं. अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतीत अनेक पटींनी वाढल्याचं कॅगनं म्हटलं. 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगनं म्हटलं. 12 प्रकल्पांची किंमत 7 महिन्यात दुपटीने वाढली होती. माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंच्या गौप्यस्फोटानं अजित पवार अडचणीत आले होते. मात्र सिंचन घोटाळ्याच्या काही प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट मिळाली. आता सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा समाचार घेत भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार पलटवार केलाय. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर तोफ डागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनीही फिल्मी स्टाईलनं डायलॉगबाजी करत उत्तर दिलं. खुद के गिरेमान में झाकणे चाहिए अशी डायलॉगबाजी चव्हाणांनी करू नये. महायुतीचा धर्म पाळावा आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय. तुर्तास आमची रवींद्र चव्हाणांना विनंती आहे की व्यवस्थित बोला, काळजीपूर्वक बोला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून महायुतीतील घटक पक्ष आपापसात लढायला लागले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रणांगणात उडी घेतली. सिंचन घोटाळ्याचं काय झालं? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती द्यावी असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. त्यांचा जो कार्यक्रम होता, मेळावा होता, अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले. त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे. विरोधकांच्या हाती आयता मुद्दा दिल्यानं सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून अजित पवारांनी ऐन प्रचारात सेल्फ गोल तर केला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मात्र अजित पवारांनी एक प्रकारे त्यांचं मूल्यही दाखवून दिले, कारण अजित पवारांवर आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अजित पवार होते. अजित पवार निधी देत नाहीत, शिवसेना संपवायला निघालेत असा आरोप करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे अजित पवारांची कोणती राजकीय अडचण होईल याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.